नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 9वीतील पुढचा पाठ आहे बेटा मी ऐकतो आहे. लेखक आहेत वपू काळे म्हणजे वसंत पुरुषोत्तम काळे. संगीत कलेवर जीवापाड प्रेम करणारे वडील व त्यांच्या अपघातामुळे संगीत सेवेपासून अंतरलेल्या वडिलांच्या सौख्यासाठी धडपडणारा मुलगा याचे भावस्पर्शी वर्णन प्रस्तुत पाठात लेखकांनी केले आहे. बघा, या पाठामध्ये तिसरी घंटा घणघणली ते म्हणूनच मी त्याला कार्यक्रम देण्याचे टाळत होतो. या पॅसेजमधलं मी थोडक्यात सांगते तुम्हाला. या उतार्यातून व्यक्त झालेली लेखकांची मनस्थिती माझ्या शब्दात सांगते. लेखकाच्या वादन विद्यालयाचा हा पहिलाच जाहीर कार्यक्रम होता. शिवाय जो विद्यार्थी सुरुवातीला फिडल वादन करणार होता तो नुकताच शिकायला आलेला नवखा कलाकार होता. त्यामुळे लेखकांचे मन धास्तावलेले होते. म्हणून श्रोत्यांशी प्रारंभी निवेदन करताना त्यांनी सावधपणे गंभीर बोलायला सुरुवात केली आहे व वादकाच्या हुशारीचे कौतुक करण्याची विनंती देखील केलेली आहे. विद्यालयाचे नाव खराब होण्याची शक्यता वाटत असल्यामुळे लेखकांनी नवख्या शिरीषला कार्यक्रम देण्याचे टाळले होते. एकंदर कार्यक्रमाची त्यांना मनातून अतिशय भीती वाटत होती. त्यानंतर या पुढच्या पॅसेजमध्ये शिरीषचा आत्मविश्वास आपल्याला पाहायला मिळतो. शिरीष लेखकांकडे नुकताच शिकायला आलेला नवीन असा विद्यार्थी होता. वादन विद्यालयाच्या पहिल्या जाहीर कार्यक्रमात तो फिडल वादन करीत होता. लेखकांना त्याच्याविषयी खात्री वाटत नव्हती. पडदा उघडला गेला. झगझगीत प्रकाश डोळ्यावर आल्यावर शिरीषने डोळे मिटून घेतले. त्याच्या मनाची थोडीशी चलबिचल झाली, पण दुसऱ्या क्षणाला त्याने डोळे मिटून कुणाचे तरी ध्यान केले. शांतपणे तो भूपरागाची गत तो वाजवू लागला. एकही सूर किंवा मात्रेचा फरक न करता त्याने हे भूपरागातली गत वाजवलेली आहे. हे ऐकून शिक्षकांनाही धक्का बसला व या प्रसंगातून शिरीषचा आत्मविश्वास किती दृढ होता हे या पॅसेजमध्ये सिद्ध होते. यानंतरच्या पुढच्या पॅसेजमध्ये बघा असं कळतं की शिरीष आणि नानाच्या भेटीत लेखकांना अनुभव आलेला आहे. शिरीष नानांना म्हणजे वडिलांना पहिल्यांदाच लेखकांकडे घेऊन आला होता. त्याने बरोबर वही आणलेली पाहून लेखकांचे त्याच्याबद्दलचे मत चांगले झाले. तो अभ्यासू आहे याची त्यांना खात्री वाटली. प्रथेप्रमाणे लेखकांनी पहिल्या दिवशी सर्व समजावून सांगितले व व्हायोलिनवर पिलू रागातली गत वाजवली. वाजून झाल्यावर लेखकांनी कसे काय वाटले असे विचारतात शिरीषच मध्येच बोलला आणि लेखकांना त्याच्या आगाऊपणाचा राग आला. शिवाय आपण कुठे असता कामाला हा शिरीषचा प्रश्न लेखकांना भोचकपणाचा वाटला. अशा प्रकारे शिरीषची पहिली भेट लेखकाच्या दृष्टीने अतिशय संमिश्र अशा भावनाची होती. यानंतरच्या उतार्यामध्ये शिरीषचे तरेवाईक उत्तर ऐकून लेखकाच्या मनात भावना आल्यात. कुठल्या भावना आल्यात पाहूया. शिरीष नियमित सरावाला येऊ लागला होता. तो वादनात चांगली प्रगती देखील करत होता हे लेखकाच्या लक्षात आले होते. 3 महिन्याच्या सरावानंतर होणाऱ्या विद्यालयाच्या प्रथम कार्यक्रमात शिरीषला वादन देण्याचे त्यांनी कबूल केले व तशी आनंदाची बातमी शिरीषला दिली. परंतु माझ्यापेक्षा माझ्या बाबांनाच त्याचा जास्त आनंद होईल अशा या शिरीषच्या तरेवाईक उत्तराने लेखक मात्र आश्चर्यचकित झाले. त्यांना हे रहस्य काही उलगडलेले नाही की प्रत्येक वेळी शिरीष नानाचे का नाव घेतो. या शंकेने ते बुचकळ्यात पडले. शिवाय नाना असताना शिरीष मोकळेपणाने व्हायोलिन वाजवत नाही हेही त्यांच्या लक्षात आले. अशा वेळी शिरीषविषयी एकाच वेळी आत्मीयता आणि दुरावा अशा संमिश्र भावना इथे निर्माण झालेल्या आहेत. यानंतरच्या पॅसेजमध्ये बघा, शिरीष खूप उशीर आलेला आहे. या पॅसेजमध्ये म्हणजे तो 3 महिने आला वादन विद्यालयामध्ये. त्यानंतर तो काही दिवस ॲब्सेंट राहिला. जवळजवळ 15 दिवस तो आला नाही. त्यानंतर डायरेक्ट कार्यक्रमाच्या दिवशीच तो आलेला आहे आणि त्यानंतर आल्यानंतर शिरीषने कार्यक्रम करण्याचा आग्रह दिला आणि लेखकांचा नकार. यातील हे तर आहे, हे नाट्यमय वातावरण आहे. ओके. 2 महिन्याच्या गैरहजेरीनंतर शिरीष नेमका समारंभाच्या दिवशी सकाळी लेखकांकडे आला. नाना गेल्याचे त्याने लेखकांना सांगितले. आगतिक होऊन शिरीषने आजच्या दिवशी वाजवण्याची परवानगी मागितली. पुढे जन्मभर मी वाजवणार नाही किंवा व्हायोलिनला हात लावणार नाही असा आग्रह धरला.
या उलट लेखकांना कार्यक्रमाच्या इब्रतीचा प्रश्न पडला होता. सराव नसलेल्या शिरीषला वाजवायला देणे जोखमीचे काम होते. त्यामुळे लेखकांनी शिरीषला नकार दिला. पण शिरीषची खिन्न मनस्थिती व त्याचा अतिआग्रह या पार्श्वभूमीवर शिक्षकांचा विद्यालयाविषयी असलेला व्यापक विचार आणि संघर्ष यातून हे भावनाट्य तयार झालेले दिसून येते. शिरीषने घेतलेला कार्यक्रम अगदी सुरळीतरित्या पार पडलेला आहे. खूप छान त्याने वादन वाजवलेलं आहे. पण शिरीषची जी मानसिक घुसमट आहे ते या पुढच्या उतार्यामध्ये दिसून येते. नानांना जबरदस्त अपघात झाला होता. नाना हे त्या काळचे उत्कृष्ट असे गवई होते. पण नानांचा अपघात झाल्यामुळे ते बहिरे झाले होते आणि त्यांच्या समाधानासाठी शिरीषने वाद्य वाजवणे पसंत केले. पण वाद्य शिकताना नाना समोर बसायचे त्यावेळी शिरीषची प्रचंड घुसमट होत असे. त्याने वादनात कितीही प्रगती आणि कौशल्य दाखवले तरी नाना काहीच ऐकू शकत नव्हते. त्यामुळे शिरीष बेचैन होत असे. त्याला वाजवताना मोकळेपणा वाटत नव्हता. नाना गेल्यावर तर त्याने व्हायोलिनलाही हात लावायचा नाही असं ठरवलं होते. कारण ज्यांच्यासाठी शिकायचे तेच राहिले नाहीत. मग आता वाजून काय उपयोग आहे अशी खंत त्याला सतत सतावत होती. पण शिरीषचे आपल्या वडिलांवर मनापासून प्रेम होते. केवळ त्यांना आनंद मिळावा म्हणून त्याने वाद्यवादन शिकण्याचे कबूल केले होते. त्याचा आत्मविश्वासही खूप दांडगा होता. प्रथम कार्यक्रमात त्याने धीटपणे आणि शांतपणे फिडलवर भूप राग वाजवला. भरपूर मेहनत करण्याची त्याची मानसिक तयारी होती. त्याच्या वादनावर त्याची निष्ठा होती. नानाच्या मरणाने तो खचला नाही. उलट सूर आणि मात्रेचाही फरक न करता उत्कृष्ट वादन त्याने सादर केले. त्याला गुरुविषयी नितांत आदर होता. म्हणून कार्यक्रम सरताच तो शिक्षकांच्या चरणाशी लीन झाला. अशी ही कथा आहे. तर बघा, शिरीषची भूमिका आपल्याला कुठला संदेश देते तर एखादी कला आत्मसात करायची असेल तर तन मन एकाग्र करून निष्ठेने कार्य करायला हवे. उच्च आत्मविश्वास आणि अपार मेहनत यांची सांगड घातली तर आपण कुठलीही कला संपादन करण्यात यशस्वी होतो. आवडीचे रूपांतर निष्ठेत, सरावाचे रूपांतर प्रेमात झाले की कलेची सिद्धी प्राप्त होते. हा संदेश आपल्याला शिरीषची भूमिका देते. या पाठातील सर्वात आवडलेली गोष्ट अशी आहे की 2 महिन्याच्या गैरहजेरीनंतर शिरीष कार्यक्रमाच्या दिवशी येतो. कार्यक्रम करण्याचा आग्रह धरतो आणि त्याचवेळी लेखक विद्यालयाच्या प्रतिष्ठेचा प्रश्न निर्माण करून त्याला नकार देतात. हा पाठातला प्रसंग सर्वात जास्त आवडला कारण या गोष्टीत नाट्य दिसते. एकीकडे कार्यक्रम करण्याचा शिरीषचा आत्मविश्वास व दुसरीकडे लेखकाची असहाय्य नाराजी यातले नाट्य संवाद रूपाने खूप ठळकपणे जाणवते. शेवटी लेखक शिरीषची विनंती मान्य करतात तेव्हा खऱ्या शिक्षकाच्या मनातील शिष्याविषयीचा प्रेमभाव देखील दिसून येतो. असा हा पाठ आहे बघा. आणि बेटा मी ऐकतो आहे हे नाव या पाठाला का आहे तर नाना गेले तेव्हा लेखकांनी वादन करायचंच नाही, संगीत बंद असं ठरवलं होतं. पण त्याला दुसऱ्या क्षणी मनात विचार असा आला की तेव्हा माझे नाना वादन ऐकू शकत नव्हते पण आता माझ्या शेजारी बसून नक्की ऐकत आहे असं त्याला वाटलं. आणि त्याच दिवसापासून व्हायोलिन त्याने वाजवायला सुरुवात केली आणि कार्यक्रमाच्या दिवसापर्यंत तो कुठेही बाहेर न पडला होता. 24 तास त्याचा एकच उद्योग आणि एकच ध्यास होता की सराव. आणि मग त्याला असा भास व्हायचा की पुढच्या ताना आणि सूर त्याला नानाच सांगत आहे. तबल्याचा ठेका आणि तंबोराच्या तारा देखील तेच वाजवत आहे. अशा प्रकारे तो खूप छान वाजवायला सुरुवात केली. आणि ज्यावेळी एवढे लोक पाहून तो गडबडून गेला होता त्यावेळी त्याने डोळे मिटून नानांचीच मूर्ती डोळ्यासमोर आणली. तेव्हा नाना त्याला म्हणतात, बेटा वाजव, मी ऐकतो आहे. त्यावेळी त्याच्या मनामध्ये आत्मविश्वास निर्माण झाला. तेव्हा त्याच्या डोळ्यासमोर प्रेक्षक नव्हते, थिएटर नव्हतं, कुणीही नव्हतं. होतं फक्त त्याचे नाना, तो आणि सूर. अशा प्रकारे हा शिरीष याची कामगिरी या पाठातून छानपैकी दिसून येते. आणि म्हणून पाठाला नाव आहे या पिता पुत्राच्या जोडीवरून बेटा मी ऐकत आहे. धन्यवाद.